आणि वरती शटर ओपन केलेले आहे. मध्ये एक 1,500-2,000 रुपये कॅश असेल तेवढी कॅश घेऊन गेलेले आहे. अखेर शहरातील मोंढा परिसरात चोरट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला. रात्री सलग 4 दुकाने फोडल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शहरातील कायदा सुव्यवस्थेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मोंढा परिसरातील विविध दुकानाचे शटर उचलून चोरीचा प्रयत्न केला. काही दुकानांमधून रोख रक्कम लंपास झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे चोरट्याने एकामागून एक दुकाने लक्ष केल्याचे ही पूर्वनियोजित चोरी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सकाळी व्यापारी आपली दुकाने उघडण्यासाठी आले असता हा प्रकार उघडकीस आला. तुटलेली शटर, अस्तव्यस्त पडलेला माल आणि उघडलेली कपाटे पाहून व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान या घटनेनंतर व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजगी व्यक्त करत मोंढा परिसरात रात्रीच्या वेळी नियमित आणि प्रभावी पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. एका रात्री 4 दुकाने फोडली जात असतील तर सुरक्षतेचा प्रश्न गंभीर आहे, अशी प्रतिक्रिया काही व्यापाऱ्यांनी दिली. पोलिसांकडून लवकर आरोपींना अटक करून चोरीचा उलगडा केला जाईल असा विश्वास व्यक्त केला असला तरी सध्या मोंढा परिसरात व्यापारी भीतीच्या छायेत आहे. घरात वाढत्या चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मेडिकलचं नाव धनश्री मेडिकल आहे. पहाटेचे 5:30 वाजता एक साईडला येऊन चोरांनी वरती शटर ओपन केलेले आहे. शटर हे हार्डली 1 ते 1.5 मिनिटामध्ये ओपन केलेलं आहे. आतमध्ये एक 1,500-2,000 रुपये कॅश असेल तेवढी कॅश घेऊन गेलेले. आपलं दुकानचं नाव भक्ती तर सेवा केंद्र आहे. म्हणजे 3,000-3,000-4,000 रुपये कॅश होती, चिल्लर अमाऊंट तेवढी घेऊन गेलेली आहे त्यांनी. माझ्या फर्मचे नाव रमेश ट्रेडर्स असून आमच्या दुकानातले कपाट पूर्ण बुकना करून त्याचं अस्ताव्यस्त झालेलं आहे. अंदाजित रक्कम 20,000 रुपये चिल्लर होती मध्ये, ते पूर्ण गायब झालेली आहे. अशाच अपडेटसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रापर्यंत ही बातमी नक्की शेअर करा. धन्यवाद.